जय जिजाऊ जय शिवराय. जी जी मराठी कुण्या पक्षाचं बोलत असतील, मला कुण्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही. कोण बीजेपीचं बोला, कोण काँग्रेसचं बोला, तुम्हाला ज्याला बोलायचे त्याचं बोला. आम्हाला त्याच्याशी काय देणे घेणे नाही. पक्षाशी काय देणे घेणे नाही. घटना वेगळी आहे आणि पक्ष वेगळे. तुमच्या डोळ्यासमोर जरी काँग्रेसनं तुम्हाला दिलं नसेल आरक्षण, आम्ही ते बी मान्य करतो. आणि काँग्रेसला काय आम्ही चांगलं समजणार नाही आणि बीजेपीला बरं चांगलं समजायची गरज नाही. तर तुमच्या डोळ्यात देखत किती जातीमध्ये घातलेत बघा आरक्षणात, आणि त्यांना कायद्यातलं आरक्षण दिले आणि तुम्हाला म्हणजे कायद्याच्या बाहेरचं 10% घ्या म्हणते. म्हणजे तुम्ही ह्या देशातले आहो का नाही थोडा विचार करा. आता म्हणजे आम्हाला पक्षाला कुणाला मांडायचं नाही. तर तुमच्या डोळ्यात देखत दिला ह्या बीजेपीनं. तुमच्या डोळ्यात देखत एवढ्या जाती 30, 32, 35च्या जवळपास ही जाती तुमच्या डोळ्यात देखत म्हणजे तुम्हाला ही नोंदमध्ये घातल्या आणि तुम्ही पक्षाच्या मागे पळाला. अरे जरूर पळा. तर ती जरंगे पाटील कुण्या पक्षाला नाव ठेवत नाहीत, काय ठेवत नाहीत. आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी भेदभाव असं करून भेदभाव असं करून जमत नसतंय. आमच्याकडे लक्षात येणं वाटाले का? आणि प्रत्येक मराठ्याच्या लक्षात येऊ द्या की का बोलालो आणि कशामुळं. तुमच्या डोळ्यात एकच आरक्षणात घातले 32-34 जाती आणि तुमच्या लेकरावाला म्हणतं काहीच नाही. आणि तुमच्या लेकरावासाठी हा एवढं. आता तुम्हाला जास्त सांगण्यात अर्थ नाही. उगं तीच रोज उठून तीच बोललं तर तुम्हाला वाटेल ही काय आरड देतील का नाही की. आम्हाला आरडण्याचा काय हक्क नाही तुमच्यावर. आता तुम्हाला तुमच्या लेकरावाचं कल्याण करायचं असलं तर 29 तारखेला मुंबईला जायचे आहे. जय जिजाऊ जय शिवराय.